मित्रांनो, अन्नदेवता सुखी भव असं वंतारात आल्यानंतर आपल्याला म्हणावंसं वाटतं. आपण माधुरी हत्तींची भेट घेतली, माधुरी हत्तींवरती उपचार केले जातात, पण त्याचबरोबर हेही लक्षात घ्यायला हवं की या वंतारामध्ये साधारण 259 हत्ती आहेत. हत्तींचा आहार, त्याच्यावरची देखरेख, त्यात काटेकोरपणा खूप आहे. आणि आपण आलेलो आहे एलिफंट किचनमध्ये. सुरुवातीला आपण बघतोय ही सगळी भांडी बघतोय, इथं त्यांच्यासाठी वापरली जाणारी, त्यांच्यासाठी जो स्वयंपाक बनवला जातो त्या संदर्भातली ही सगळी मोठमोठी भांडी आपण बघतोय. आणि या भांड्यांवरती प्रत्येकाच्या नावाचं लेबल लिहिण्यात आलेलं आहे. लक्ष्मी असेल, शांती असेल, बिट्टू असेल, अप्पू असेल, जी हत्तींची नावं देण्यात आलेली आहेत. पण त्यांचा डाएट चार्ट काय असला पाहिजे, प्रत्येकाचा डाएट या ठिकाणी तयार करण्यात आला बघा. म्हणजे चँगॉन, नंतर चंपा, त्याच्यानंतर गंगा, त्यानंतर हुनीमोती, त्यानंतर जयंती, चंपा 1, चंपा 5, राजेश्वरी, अशी वेगवेगळी नावं आहे, ज्यामध्ये खरं तर माधुरीचा देखील डाएट जो आहे तो डाएट चार्ट या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आणि याच डाएट चार्ट प्रमाणे प्रत्येक सीझननुसार त्या पद्धतीचं अन्न जे त्या हत्तीला दिलं जातं, जे वंतारामध्ये आपण बघू शकतो. ज्या पद्धतीचं काटेकोर पालन जे आहे ते इथले जे काही डिपार्टमेंटचे वेगवेगळी लोक असतात, न्यूट्रिशनिस्ट त्या या ठिकाणी फॉलो करताना दिसतात. डॉक्टर कृपा आपल्या बरोबर आहे, त्या आपल्याला किचनची शेअर जे त्या ठिकाणी घडवणार आहेत. त्यांच्याबरोबर आपण जे डॉक्टर कृपा या ठिकाणी या, जरा आम्हाला सांगा की कशा पद्धतीने हे किचन आहे. म्हणजे एलिफंट किचन आहे, म्हणजे इथं प्रत्येक प्राण्याकरता एक वेगळं किचन आहे, तर हे एलिफंट किचन आहे. सांगा डॉक्टर कृपा. ह्याच्याबद्दल सांगायचं झालं तर आपले हत्ती जे कॅप्टिव्हिटीमध्ये असतात ते महावतांसोबत राहिलेले, वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले. सो त्यासोबत ते ह्युमन फूड पण त्यांनी खाल्लेलं आहे खूप प्रमाणात. सो ही एक प्रॅक्टिस आम्ही पॉझिटिव्हली इथे फॉलो करतो. सो अलॉंग विथ दॅट त्यांच्या डाएटमध्ये काय काय गोष्टी जातात त्या आमच्या न्यूट्रिशनिस्ट आहेत इथे, डॉक्टर पेट्रा मॅम, त्या सांभाळतात की कुठल्या हत्तीला किती न्यूट्रिशन रिक्वायरमेंट आहे आणि किती त्याच्या डाएटमध्ये चारा जाणार किंवा वेगवेगळे कॉन्सन्ट्रेट. माधुरी हत्तीच्या बाबतीत जर बोलायचं झालं, ती कोल्हापूरवरून आलेली आहे. तो ऊस पट्टा आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये. तर ह्या ऊसाच्या ज्या कांड्या आपण बघतोय, हा सगळा पाला, हा तो खास तिच्याकरता आणण्यात आला. हो. आणि अलॉंग विथ दॅट आमचे दुसरेही हत्ती आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे आलेले. सो त्यांनी नवीन डाएट अडॅप्ट केला किंवा त्यांचे पण काही फूड प्रिफरन्सेस असतात जे त्यांना आवडतात. त्या कारणाने हे आम्ही त्यांच्यासाठी यूज करतो. डॉक्टर कृपा, पुढे यायचंय मला. हे वेगवेगळे मोठमोठे लाडू जे ते तयार करण्यात आलेले आहेत, हे काय नेमके? तर हे आम्ही ॲज अ ट्रीट, जी एक नवीन वस्तू जी असते ॲज अ ट्रीट म्हणून त्यांना शाबासकी द्यायला म्हणून यूज करतात, त्याप्रमाणे ही गोष्ट यूज करतात. तर ट्रेनिंगमध्ये किंवा कधी काही मेडिसिन द्यायची असेल आणि आपल्यालाही माहीत आहे की त्यांचा टेस्ट कदाचित कोणाला जास्त आवडत नाही, सो त्यावेळेस आम्ही मेडिसिन ह्याच्यामध्ये देण्याचं ट्राय करतो. मेडिसिन याच्यात घालून द्यायचं. हो. मग तो हत्ती खातो. हो, खातो. म्हणजे औषधच्या औषध जातं आणि त्याला आनंद होतो की चला मला ट्रीट मिळाली. हे कशाचे बनवले ते लाडू? सो ह्याच्यामध्ये काहीही शुगर वगैरे ऍड केलेली नाहीये. सो हे सगळे ड्रायफ्रुट्स, कोकोनट आहे, रागी आहे, पीनट्स आहे, ज्वार बाजराचे सेपरेट अलॉंग विथ हनी ऍज अ स्वीटनर. अच्छा, म्हणजे त्याच्यात मधही घालण्यात आलेलं आहे. हो. सो कुठलाही पदार्थ शुगर किंवा तेलाने बनलेला नाहीये. बर. म्हणजे हा एवढा मोठा एक लाडू, म्हणजे बापरे, तो घट्ट आहे. हे नाही खाऊ शकत, तो हत्तीचा आहे. पण आपण देखील खरं तर टेस्ट करणार आहोत. माझे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार माझ्या बरोबर आहेत. बघा इथे तुमच्यासाठी, हे आमच्यासाठी, हे आपण एक त्याच्यातला काहीतरी एक ड्रायफ्रुटचा लाडू टेस्ट करूयात. छान. हा कोकोनटचा आहे, हा रागीचा आहे. ट्राय करू. वा, खूपच मस्त, बेस्ट. आणि अशा पद्धतीचे जे लाडू असतात ते तुम्ही हत्तीला पण देतात. आणि काही जे न्यूट्रिशन रिलेटेड असतात, काही जसे की रागी लड्डू हा कॅल्शियम सप्लिमेंट म्हणून यूज केला जातो, तर तो काही हत्तींच्या डाएटमध्ये रोज एक असतो. पण काही ट्रीट म्हणून यूज केले जातात. पण ड्रायफ्रुट्स असतात प्रामुख्याने. ड्रायफ्रुट्स आणि वेगळे दुसरे पदार्थ, जसे की तुम्ही कोकोनट सुद्धा पाहू शकता. फ्लावर आहे वेगळा, रागीचा आहे, बाजराचा आहे, मनुका, काजू, बदाम, हे अगदी माणसाप्रमाणे करायला लागतं. वा, खूपच मस्त. पण मंडळी, माधुरीचं डाएट देखील मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. माधुरीच्या नावाचे बकेट्स या ठिकाणी दिसत आहेत. कृपा, काय नेमकं?
सो ह्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे जसं की खिचडी आहे, उकडलेली डाळ आहे, चणे आहेत, लापशी आहे, गहू आहेत उकडलेले, असे वेगळे वेगळे पदार्थ आम्ही सध्या तिला ऑफर करतोय. काही पदार्थ असेही आहेत जी ती आधी खात होती. सो आम्ही तिला ऑफर केल्यानंतर आम्हाला समजतं की ती ऍक्सेप्ट करते की नाही करते. त्याच्या बेसिसवर डेली तिचा डाएट अपडेट होतो. त्या पद्धतीने हा डाएट तो नंतर एकदा मग ती फिक्स डाएटवर आली की तो मग एक बनून जाईल. तोपर्यंत ती काय प्रिफर करते ह्याच्यावर आमचा फोकस असतो. ते तुमच्या लक्षात येतं की तिला काय नेमकं हवंय हा. ते लक्षात घेऊन तुम्ही बदल करता. Yes. ओके, आपण पुढे येऊया. हे मोठमोठे भांडे ठेवतात त्याच्यात हे जे काही हे सगळं लाडूची सामुग्री आहे. लाडूसाठी वेगळे आहे. ह्याच्यामध्ये आपण दलिया, जसं की तिकडे पाहू शकतो, खिचडी, ह्याचं सगळं प्रिपरेशन चालू आहे. हे अगदी माणसासारखं आहे हो म्हणजे. हो, तुम्ही ट्राय करू शकता. आपण हे खाऊ हो, शकतो. हो. वा मंडळी, माणूसही खाऊ शकेल अशा दर्जाचं चविष्ट अन्न जे आहे ते खरं तर हत्तीसाठी या ठिकाणी बनवण्यात येतं. हे दलिया आपण बघतोय समोर. या ठिकाणी या खिचडी जी आहे ती खिचडी देखील तयार केली जाते, तेही आपण बघतोय. पुढे या लाया पॉपकॉर्नचं मला काही लॉजिक कळालं नाही, काय नेमकं. हे पॉपकॉर्न पण वन ऑफ द ट्रीट आयटम्स आहे जे कुठलंही तेल वगैरे यूज करून फुलवलेले नाहीये. ते नॅचरली विदाउट ऑइल यूज करतात, घी मध्ये करतात आणि थोडंफार सॉल्ट. अच्छा, तर उत्तम दर्जाचं सामान, सगळी सामुग्री जी आहे ती हत्तीच्या डाएटमध्ये, हत्तीचं डाएट तयार करण्यासाठी या ठिकाणी वापरली जाते. याचे लाडू देखील आपण तयार करताना या ठिकाणी पाहतोय. आणि पुढे जर आणखीन आपण गेलं तर वेगवेगळ्या फळांचा रस तो देखील खरं तर या ठिकाणी दिला जातो. पण या स्पेशली लाया, त्यानंतर दलिया, खिचडी, ही सगळी सामुग्री स्पेशली म्हणून स्पेशली इथे उपस्थित असणाऱ्या हत्तींकरता तयार केली जाते. बघा इथे लाडू वळण्याचं काम केलं जाते. भैया, दिन में ऐसे कितने लड्डू तैयार होते हैं? 200-300 रेडी कर देते ना. 200-300 जी ये पूरे मतलब 259 जो हाथी है उनके लिए जाते हैं सब कुछ. जी जी, तो म्हणजे साधारण दिवसाला 200 लाडू जे आहेत ते तयार केले जातात. अहोरात्र हा अन्न काय म्हणूयात, हे एलिफंट किचन जे आहे ते सुरू असतं आणि त्यात वेगवेगळे पदार्थ त्यांच्यासाठी तयार केले जातात. आणि त्यासाठी वापरलं जाणारी ही सगळी सामुग्री म्हणजे आपल्या घरातल्या किराणामध्ये जे आपण बघतो, तेल असेल, भात असेल, म्हणजे बासमती राईस मंडळी, बासमती राईस जो आहे तो या ठिकाणी वापरण्यात येतो. त्यांच्या लाडूमध्ये जर मध हवं असेल तर मध देखील वापरण्यात येतं. इतरही काही वेगवेगळी लागणारी सामुग्री जी ती देखील या ठिकाणी वापरली जाते. त्यामुळे एक तर लक्षात येतं, केवळ माधुरीच नाही तर इथं उपचारासाठी आलेली प्रत्येक हाती असेल, त्यानंतर हत्ती नसेल, तिच्यावरती उपचार होत असताना तिच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत विशेष काळजी घेतली जाते. त्यामध्ये एक दर्जा राखला जातो जो वंतारात येऊन आपल्याला बघायला मिळतो. मंडळी, हे आहे वंतारा. आणि पुन्हा एकदा या सगळ्या याच्यातनं मी आपल्याला आश्वस्त करतोय हे सगळं बघितल्यानंतर की माधुरी ही ठणठणीत बरी होणार. कारण अशा सगळ्या छानशा वातावरणात, या सगळ्या उपचारांमध्ये, या सगळ्या आहार पद्धतीमध्ये तिला ठेवलं जाते आणि यात ती वावरते आणि तिच्यात वेळोवेळी सुधारणा देखील होताना आपण बघतोय.